विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला 1 वर्ष पूर्ण झाले आणि 8 फेब्रुवारी रोजी मला विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेऊन 1 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून त्यानिमित्ताने काय नेमकं या 1 वर्षामध्ये मी काम करू शकलो करण्याचा प्रयत्न मी या पुस्तिकेच्या माध्यमातून केलेला आहे। ही पुस्तिका अतिशय छोटी पुस्तिका आहे, कारण थोडक्यात सगळी माहिती द्यावी असा एक प्रयत्न त्याच्यातून मी केला आणि माझं असं मत आहे की एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधीचं एक दायित्व आहे की त्यांनी लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपण काय काम करतो काय नाही ही लोकांना माहिती दिली पाहिजे आणि लोकांकडून त्यांनी वेळोवेळी काही गोष्टींचे इनपुट्स घेतले पाहिजे, ज्याचा उपयोग करून आपल्याला नेमकं काय काम करायचंय भविष्यामध्ये याची एक लाईन ऑफ ॲक्शन त्याच्यातून कळत असते आणि म्हणून हा प्रयत्न मी या मागच्या काही दिवसांमध्ये करतोय। तसं तर जळगाव जिल्ह्यात माझे अनेक दौरे मागच्या 1 वर्षामध्ये झालेले आहेत, परंतु या दौऱ्यामध्ये मी प्रत्येक तालुक्यामध्ये गेलोय। माझे अनेक तालुक्यांमध्ये पण दौरे झाले होते, परंतु यावेळेस एक सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्याचा मी प्रयत्न केला आणि एकंदरीतच या 1 वर्षामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मला करता आल्या, ज्याचा मला विशेष आनंद आहे। एक म्हणजे युवकांसाठी युवक माहिती केंद्र, ज्याची मी मागच्या वेळेस आपल्याला माहिती दिली होती की आपल्याला करायचं आहे आणि मला आनंद ह्याचा होतो की ते आता पूर्णत्वास म्हणजे ती संकल्पना आता अस्तित्वात आलेली आहे आणि जळगाव महापालिकेने देखील जळगाव जिल्ह्याचं जे युवक माहिती केंद्र आहे त्याचं टेंडर आता काढलेलं आहे, जेणेकरून आता मला अपेक्षा आहे की पुढच्या 8-10 दिवसामध्ये ते टेंडर म्हणजे ओपन होईल आणि आचारसंहिता सुरू करण्याच्या आधी ते काम चालू होईल। साने गुरुजी वाचनालय जे आहे जळगाव महापालिकेचं ते त्यांनी त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण काय काम करणार आहे ते पुस्तिकेत आपल्याला दिलेलंच आहे, परंतु युवक माहिती केंद्र या माध्यमातून 4 गोष्टींवर आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेन्योरशिप आणि इसेन्शियल फॉर लाईव्हलीहूडमध्ये आम्ही पॉलिटिकल लिटरसी, फायनान्शियल लिटरसी, हेल्थ अँड वेलनेस असे सगळे युवकांसाठी अभ्यासक्रम आपण त्या सेंटरच्या माध्यमातून चालवणार आहे। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये साधारणतः एक 20 ठिकाणी मी जय हिंद यूथ क्लबच्या नावाने एक संकल्पना तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये छोटे म्हणजे प्रत्येक तालुक्याचे ठिकाणं आणि जे महत्त्वाचे जे खेडे असतील मोठे त्या ठिकाणी असं साधारणतः 1000 स्क्वेअर फूटचं ते असेल, ज्याच्यामध्ये 50 ते 100 लोक एका वेळेस मुलं अभ्यास करू शकतात। स्पर्धा परीक्षा देणारे असतील किंवा अन्य जे मुलं असतील, तिथं लाईट असेल, UPS बॅकअप असेल आणि बसायची उठायची चांगली व्यवस्था असेल, अशी एक संकल्पना आहे। ते सगळे केंद्र जे आहेत ते या जिल्हा युवक केंद्राला जोडलेले असतील, जेणेकरून जिल्हा पातळीवरचं युवकांचे काही प्रकल्प तिथून आपण राबवू शकतो। हे एक फार मोठी उपलब्धी आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती की आमचे पगार राष्ट्रीयकृत बँकेमध्ये झाले पाहिजे। याचा पूर्ण पाठपुरावा मी गेले 1 वर्षभर केला आणि मला सांगायला आनंद होतो की याला मला 26 डिसेंबर रोजी यश आलं आणि तो GR देखील आपण शासनाने काढला। तो GRचं पूर्ण ड्राफ्टिंग करत असताना मी शासकीय अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये सुस्पष्ट GR कसा काढावा याचं मार्गदर्शन केलं आणि सुस्पष्ट GR काढल्यामुळे आपण पाहिलं असेल की एका महिन्यात त्याची अंमलबजावणी झाली आणि या महिन्यामध्ये शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार हे त्यांच्या पसंतीच्या बँकेमध्ये काढण्याचा निर्णय जळगाव जिल्ह्यामध्ये झाला। राज्यामध्ये 7 जिल्ह्यांमध्ये अशी अडचण होती, त्या 7च्या 7 जिल्ह्यांना त्याचा फायदा झाला, ज्याच्यात अहमदनगर आणि जळगाव हे आपल्या विभागातले जिल्हे आहेत। याचा एक फायदा असा होतो की हे करत असतानाच जिल्हा बँकेवरही अन्याय झाला नाही पाहिजे, कारण ती सुद्धा शेतकऱ्यांची बँक आहे, आपली बँक आहे। म्हणून जे पूल अकाउंट असतं ज्याच्यामध्ये पहिल्यांदा ट्रेझरीतून पैसे येतात, ते पूल अकाउंट जे आहे ज्याच्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी आणि ट्रेझरीचा अधिकारी हे तिघांचं जॉईंट अकाउंट जे असतं पूल अकाउंट ज्याला म्हणतात, ते आपण जिल्हा बँकेतच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला, जेणेकरून जिल्हा बँकेलाही व्यवहार तेवढे मिळाले पाहिजे। तीच रक्कम म्हणजे समजा 100 कोटी रुपये पगार येणार असेल तर पहिले जिल्हा बँकेत 100 कोटी जातील आणि मग नंतर वेगवेगळ्या बँकेत 100 कोटी जातील, म्हणजे सगळ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होईल। असं साधारणतः बॅलन्स्ड GR काढण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केला। हे जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत आता विमा संरक्षण राज्य शासनाने दिलेले आहे। त्याच्यामुळे पतसंस्था जरी एखादी बुडाली किंवा अडचणीत आली तरी जो गरीब
जो ठेवीदार आहे ज्याचे 1 लाखापर्यंतच्या ठेवी आहेत त्या तातडीने शासन त्याला देणार आहे. तो एक निर्णय आपण केला. त्यातल्या राहुरीमध्ये दुहेरी हत्याकांड झालं आणि वकील दाम्पत्याची हत्या झाली. तर त्याच्यात एक मागणी प्रामुख्याने समोर आली ती म्हणजे वकिलांचा जो संरक्षण कायदा आहे तो राजस्थान आणि बिहार सरकारने पारित केलेला आहे. तर त्याच धर्तीवर वकिलांच्या संरक्षणाचा कायदा महाराष्ट्रात व्हावा ही मागणी मी आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आणि त्याचा ड्राफ्ट देखील तयार करून आम्ही आता विधी व न्याय विभागाला पाठवलेला आहे. आणि आमची ही अपेक्षा आहे की लवकरात लवकर वकिलांच्या संरक्षणाचा देखील कायदा या ठिकाणी सभागृहामध्ये मंजूर व्हावा. त्याचबरोबर ती जी केस झालेली आहे राहुरीची ज्याच्यामध्ये नवरा बायको दाम्पत्याची हत्या झाली निर्गुणपणे त्याची केस सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांकडे द्यावी अशी देखील मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे. तर असं साधारणतः पदवीधरांच्या सगळ्या क्षेत्रातल्या पदवीधरांच्या प्रश्नांवर 1 वर्षात मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा लेखाजोखा आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच ही आज आपली पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली की जेणेकरून आपल्याला याची सगळी माहिती व्हावी आणि आपल्या माध्यमातून जळगावच्या जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना याची माहिती व्हावी की मी काय काय काम या मागच्या 1 वर्षामध्ये केलेलं आहे. बाकी पण आकडेवारी त्याची पुस्तकं दिलेली आता सगळी सविस्तर मी इथं सांगितलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही. परंतु सभागृह किती दिवस चाललं त्याच्यात मी किती दिवस गेलो मागच्या 365 दिवसाचा पूर्ण हिशोब की मी कुठं कुठं होतो काय काय काम केलं हे सगळं त्या पुस्तिकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण रामराज्याची चर्चा करत असतो की रामराज्य आलं पाहिजे. तर रामराज्य म्हणजे काय महात्मा गांधींनी ज्या रामराज्याची व्याख्या केली ते रामराज्य म्हणजे शेवटच्या माणसाला देखील समान न्याय देऊन सगळ्यांचं सर्वसमावेशक असं राज्य असलं पाहिजे. अशा ते जे रामराज्य आहे त्या रामराज्यातला लोकप्रतिनिधी म्हणून काय काम करता येईल असं करण्याचा मी प्रयत्न मागच्या 1 वर्षात केलाय आणि ती भावना आपल्या समोर मांडण्यासाठी आज आपल्याला आमंत्रित केलेला आहे. हा झाला 1 वर्षाचा तुमचा आहे तुम्ही जे सांगितलं पुढच्या 1 वर्षात अशी काही महत्वाची तुमच्याकडे कन्सेप्ट आहे का? दुसरं हे लोक केंद्र होतं हे होतं तसं काही नवीन कन्सेप्ट आहे की जे तुम्ही पुढच्या वर्षी पूर्ण करा? मी 2-3 संकल्पनांवर काम करतोय. एक म्हणजे हा जो इनोव्हेशनचा जो प्रोजेक्ट आहे हा फार महत्वाकांक्षी आणि मोठा प्रोजेक्ट आहे. कारण ह्याच्यामध्ये 300 मला केंद्र जय हिंद युथ क्लब ज्याला मी नाव दिलेलं आहे ते 300 करायचे मला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये. तर त्याला निधी लागणार आहे त्याला वेळ लागणार आहे तर तो एक संकल्पना आहे. त्याचबरोबर हे इनोव्हेशन सेंटर आता त्याचे टेंडर वगैरे सगळ्या प्रोसेस चालू आहेत. पुढच्या 5-6 महिन्यात त्याची कामं होतील. तर साधारणतः पुढच्या वर्षात हे इनोव्हेशनचा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेणे हा माझं पहिलं टार्गेट आहे. त्याचबरोबर पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण काय करू शकतो. आज आपण पाहतो की आपल्याजवळ अजिंठापर्यंत लोक येतात परंतु त्यांना पुढे आणण्यासाठी आज आपल्याकडं अशी काही व्यवस्था नाहीये. त्यांना पुढे आपण कशा पद्धतीने आणू शकतो या दृष्टीने देखील मी थोडासा विचार करतो आहे की जे आपल्या जळगावातलं केंद्र आहे का जिथं शून्याचा शोध लागला परंतु आज आपण पाहतो की शून्याचा शोध लागल्याचे तिथं गणित विद्यापीठ किंवा काहीतरी करणार परंतु अजूनपर्यंत ते कागदावरही आलेलं नाहीये. तर माझा प्रयत्न हा आहे की निदान असे काही संकल्पना मांडून लोकांना कसं तिथपर्यंत आणता येईल हा प्रयत्न करायचा आहे. कारण देवीचा जो घाट आहे तो येतोय खाली जिथं शून्याचा शोध लागला त्या भास्कराचार्यांच्या समाधीच्या तिथे येतो. दुसरी गोष्ट रामायण वाल्मिकी लिहिण्याचं वाल्मिकींचं जे जन्म जिथं झाला तो देखील 40गाव तालुक्यामध्ये झाला. म्हणजे वाल्मिकींच्या नावांनी जिथं त्याचा दावा आपण करतो आणि त्याचे आपल्या ब्रिटिशकालीन दस्तावेजांमध्ये नोंद देखील आहे जिल्ह्याच्या त्याच्यासाठी आपण काही विशेष निधी आणू शकतो का? त्याची काही आपण अयोध्येमध्ये प्रभू रामाचं मंदिर होत असताना ते रामायण आपल्या जगासमोर आणणाऱ्या वाल्मिकी ऋषी वाल्मिकींच्या जन्मस्थळावर काही करून पर्यटनाला चालना मिळेल माझा उद्देश तो जास्त. पर्यटन केली का वाल्मिकी वाल्मिकी मंदिर आहे इथे अशी काही पर्यटन? हा मी तेच बोललो की आता आपण वाल्मिकींच्या एक उदाहरण मी तुम्हाला दिलं परंतु अशा अनेक गोष्टी आहेत. आता सोपी गोष्ट सांगायची म्हणजे अमळनेर तालुक्यामध्ये विप्रो कंपनीची पहिली कंपनी चालू झाली अजिम प्रेमजींची. परंतु आज आपण पाहतो परंतु त्याचा जिल्ह्याला तर अजून मला होताना दिसत नाहीये. तर म्हणून मी अजिम प्रेमजींशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांनी आणि त्यांची भावनिक नातं आहे त्या अमळनेरच्या फॅक्टरी बरोबर म्हणजे अतिशय ते भावनिक आहेत. जेव्हा त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की हे अतिशय आमच्या हृदयाच्या जवळच आहे कारण पहिली फॅक्टरी त्यांची आहे ती. त्याचा उपयोग करून आपण इथल्या तरुणांसाठी काही करू शकतो का माझा आहे. अशा अनेक गोष्टी मनात आहेत ज्या
करण्याचा प्रयत्न करणार आहे. साहेब, तुम्ही मागे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची एक योजनेची घोषणा केली, तसं काही आपल्याकडून? तेच सांगितलं मी, ती पुस्तिका दिली. आता साने गुरुजी वाचनालय जे महापालिकेचं आहे ते महापालिकेने तिथे टेंडर काढलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की लोकसभा आचारसंहिता लागण्याच्या आधी त्याची वर्क ऑर्डर होईल आणि ते काम चालू होईल. त्याला 2 कोटी रुपयाचा निधी आपण दिलाय. आता इन्क्युबेशन ज्यांना छोटे छोटे उद्योग करायचे ते लोक एकत्र येतात, बसतात. त्याला शासनाचे काय फंडिंग आहे, प्रत्येक गोष्टीला केंद्र आणि राज्य शासनाची स्कीम आहे. प्रत्येक गोष्टीला फक्त ती एक जागी कशी आणायची, त्याचं मार्गदर्शन कसं करायचं याची मात्र कुठेही व्यवस्था उपलब्ध नाहीये. म्हणून चंद्रकांत पाटलांनी काय सांगितलं की विद्यार्थिनींना मोफत शिक्षण आणि इतर विद्यार्थ्यांवरती होईल का? असं आहे की त्याचा भार याच्यासाठी होणार नाही, कारण आधीच 50% मुलींना ओबीसी असेल, एससी एसटी असेल, ईबीएससी असेल यांना 50% माफच होतं. आता ज्या कशातच बसत नाही त्यांना आणि 50%च्या ऐवजी 100% अशा पद्धतीने तो भार वाढणार आहे. तो भार शिक्षण संस्थांवर वाढत नाही. सांगायचं म्हणून सांगितलं, भेटी देत असतो. मागच्या 10 वर्षातल्या जर शाळांचे जर तुम्ही टॉपरची लिस्ट काढली तर 10 पैकी 7 ते 8 ठिकाणी मुलीच टॉपर आहेत. याची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जर त्या एवढ्या सिन्सिअरली करत असतील तर त्यांना प्रोत्साहन देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून ते योजनेचं मी स्वागत. त्यामध्ये 8 लाखाच्या क्रीमी लेअरची जी 8 ते शिक्षण जे आहे ते मोफत केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. दादा, माझा एक प्रश्न आहे. सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्याचा फटका मराठी माध्यमाच्या शाळांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. विद्यार्थी संख्या कमी होती आहे. शाळांचं काही म्हणणं आहे की आम्हाला अनुदान वेळेवर येत नाही. या मराठी शाळा वाचवायच्या कशा, त्यासाठी काय करतात? स्पर्धेत आहोत. आपल्या शेजारी उद्या इंग्लिश मिडियमची शाळा आली तर आपले मुलं तिकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंग्लिश मिडियमच्या कॉम्पिटिशनमुळे फीस फार कमी झालेली आहे. 5-5 हजारात, 10-10 हजारात देखील इंग्लिश मिडियमच्या आज ऍडमिशन्स होत आहेत. आणि मग या तुलनेमध्ये, आणि ती साधारणतः प्रत्येक पालकांची आता झालेली आहे की वर्षाला एक 10-20 हजार रुपये पालक इंग्लिश मिडियमचा असेल तर. मग अशी जर परिस्थिती असेल तर मराठी मीडियमच्या जे काही संस्था चालक असतील किंवा शिक्षक असतील यांनी त्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपण स्पर्धेच्या युगात आहोत. आणि स्पर्धेच्या युगात जेव्हा आपण असतो त्यावेळेस आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये जे जे गोष्टी चालल्यात त्या सगळ्या गोष्टी अडॉप्ट करणं गरजेचं असतं. मग त्यासाठी तुम्हाला दर्जेदार शिक्षण द्यावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या सुखसोयी द्यावं लागेल. आज आम्ही शाळांमध्ये जातो. शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ही वस्तुस्थिती आहे. का वाईट आहे? कारण त्याला वेतन सोडून कुठल्या पद्धतीचं अनुदान नाहीये. आज ज्या शिक्षण व्यवस्था चालू आहे आपल्या देशामध्ये ती फक्त 2च लोकांच्या जीवावर चालू आहे. एक लोकसहभाग आणि दुसरं माजी विद्यार्थी. माजी विद्यार्थी आणि लोकसहभाग सोडलं आणि त्यांनी जर मदत केली नाही तर या शिक्षण संस्थांना कोणी तारू. शाळांकडे देखील पुन्हा एकदा मोठा ओघ लागू शकतो. पण तुम्हाला त्याचा क्वालिटी एज्युकेशनवर लक्ष द्यावं लागेल. पण गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत म्हणजे ज्यांना अनुदान येते त्यांची परिस्थिती तीच आहे. जिल्हा परिषद असेल, हे असेल, नगरपालिकेच्या शाळा असेल, त्यांनी मोठं इंग्रजी करून पालिकांनी सुद्धा सुरू केलं मीडियम, इंग्रजी मीडियम. पण शिक्षकांना पगार येत नाही. आपण हे इंग्रजी शाळा बघितल्या त्यांच्या शिक्षकांना फार पगार पण नाही. हो, अतिशय कमी पगारात काम करतात ते. पुणे जिल्ह्याची शाळा जिल्हा परिषदेची आदर्श शाळा झाली. तसं जर मॉडेल हे केलं तर काय झालंय की म्हणजे हा थोडस विषयांतर आहे परंतु तरी सांगतो की जिल्हा परिषदेमध्ये किंवा महापालिकेमध्ये जो अधिकारी येतो, मग तो आयुक्त असेल किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, तो येतो, काहीतरी त्याच्या डोक्यात असेल त्याचा प्रयोग करतो, तो जातो, तो प्रयोग फेल होतो. हे साधारणतः मी माझ्या म्हणजे 2007ला मी जिल्हा परिषद सदस्य होतो. 2007 ते 17 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य असतानाचा माझा अनुभव आहे ना. आताही तीच परिस्थिती आहे. पीएम श्री योजना आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कोणी आला की तो एक मॉडेल स्कूल नावाचा आयटम काढतो. मग तो काहीतरी वेगळे विषय काढतो. मग पीएम श्रीचं वेगळं, मॉडेल स्कूलचं वेगळं, प्रत्येकाचं वेगळं. आणि मग त्याचा परिणाम असा झालाय की त्या शिक्षकांना देखील कन्फ्युजन तयार झालेलं आहे की मुळातच त्यांना अशैक्षणिक कामं खूप आहेत. मुळातच त्यांना बीएलओचे कामं खूप दिलेले आहेत. म्हणजे प्रचंड काम इलेक्शनचं त्यांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे सर्वे दिलेले असतात. आता जे निरक्षरता अभियान आलेलं आहे म्हणजे साक्षरता निरक्षर शोधायचे ते काम शिक्षकांनाच आहे. मराठा आरक्षणाच्या सर्वेचं काम होतं ते काम होतं. अशा शाळा मी पाहिल्यात की 12 लोकांचा जिथं स्टाफ आहे तिथल्या 11 लोकांना मराठा सर्वेक्षणचं काम किंवा कोणतं तरी काम दिलं. लोकांनी शाळा सोडून दिल्या आणि सर्वेक्षणाच्या कामामध्ये गेले. तर मला असं वाटतं की म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना हे प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आपण जर शैक्षणिक गुणवत्तेची अपेक्षा करत असू तर आपण त्यांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे, योग्य संधी दिली पाहिजे आणि योग्य सुखसुविधा
त्यांना दिल्या पाहिजे. या तिन्ही गोष्टी म्हणजे पगाराकडे आपलं लक्ष जातं की आपण खूप पगार देतो, पण पगार सोडून आपण दुसरं काहीच करत नाही. त्यांना ट्रेनिंग सुद्धा देत नाहीये, त्यांना आपण माहिती सुद्धा देत नाही की काय करायचंय, कसं करायचंय. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षण विभाग जो आहे तो शिक्षण सोडून सगळे कामं करतो, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणून हे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. दादा 9वी ते 12वीच्या शिक्षकांना सुद्धा टीईटीची परीक्षा कंपल्सरी करण्याचे निर्णय काल करण्यात आले, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, टी हे बघा, कुठलीही गोष्ट असो, जर गुणवत्ता ठेवायची असेल तर त्याला एंट्री पॉइंटलाच ती गुणवत्ता ठेवावं लागते. उद्या जर एखादा शिक्षक आला आणि तो नंतर जर तुम्ही म्हणले 4 वर्षांनी 5 वर्षांनी त्याला काही शिकवता येत नाही, मग तरी तुम्ही दोष सरकारलाच देणार. त्यामुळे एंट्री पॉइंट जी आहे ती महत्वाचीच आहे. एंट्रीची एक्झाम जर घोटाळ्यांमध्ये अडकलेली असेल, तिच्यामध्ये जर करोड रुपये घेऊन जर टीईटी एक्झाम पास करून दिली जात असेल तर मग शिक्षकांची क्वालिटी कुठं मेंटेन होणार? ह्या विषयावर वेगळी चर्चा होऊ शकते. मग तो दोष काय त्या परीक्षा देणाऱ्या शिक्षकाचा किंवा त्या विद्यार्थ्याचा नाही, तो सरकारचा दोष आहे. सरकार जर परीक्षा नीट घेऊ शकत नसेल तर त्याची दुरुस्ती सरकारने केली पाहिजे. म्हणजे एखाद्या दवाखान्यात चांगला उपचार मिळत नाही म्हणून पेशंटच इमर्जन्सीत पाठवायचं नाही असं तर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते मला असं वाटतं की ती सोय जी आहे ती सरकारची जबाबदारी आहे की परीक्षा ज्या आहेत त्या त्यांनी फेअरली आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे. आता एक राजकीय पक्ष प्रश्न आहे. आता जिल्ह्यामध्ये काँग्रेस गळती सुरुवात झालेली आहे. काही माजी खासदार गेले, काही कार्यकर्ते गेले, काय सांगणार? नाही, आता काँग्रेसच्या अंतर्गत गोष्टीवर मी टिप्पणी करणं योग्य नाही, कारण मीच पक्षात नाही, त्याच्यामुळे मी कसं त्याच्यावर टिप्पणी करणार. तर मगाचा ते प्रश्न पुढे मी कंटिन्यू करतोय की मराठी शाळांना अनुदान नाही म्हणून संस्था चालक कामं करायचं टाळतात, म्हणजे सुविधा देण्याच्या बाबत शासनाने फी माफ केलेली. आता शासनाने फी माफ केली आहे, पण शाळांना पूर्वी जी टर्म फी मिळायची ती कुठे माफ केली आहे? फी माफ आहे, टर्म फी माफ नाहीये. जर शासनाने टर्म फी घ्यायला परवानगी दिली तर त्या ठिकाणी शाळांना पैसा मिळू शकतो. आता एक फार चांगला निर्णय मला आपल्याला सांगायचा आहे. मी माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांना विनंती केली आहे, शासनाचा विचाराधीन आहे की सगळ्या शाळांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे गरजेप्रमाणे फी घेण्याची परवानगी दिली पाहिजे. कारण आपण वेतन सोडून कुठल्याही गोष्टीला अनुदान देत नसल्यामुळे आज कुठलीही सुखसोयी आपण तिथल्या मुलांना देऊ शकत नाही आणि म्हणून थोडीशी फी घेण्याची परवानगी शासनाने दिली पाहिजे असं माझं मत आहे. दादा, आपण सरसकट सगळ्यांना शिक्षण मोफत देऊ शकत नाही का? जसं मुलींना 8 लाखाची मर्यादा तुम्ही म्हटलं की हटवली पाहिजे, तुम्ही म्हटलं की 10पैकी 7 मुली या चांगला अभ्यास करतात. 10पैकी 7 नाही, 10 जे टॉपर आता साधारणतः 10वी 12वीचे बाद होत त्याच्यात 7-8 मुलीच दिसत आहेत असं आपण पण मुलांना आपण देऊ नाही शकत का? सरसकट शिक्षण का नाही आपण? मुलांची नाराजी व्यक्त केली किंवा मुलींना शेवटी स्वयंपाकच करायचा, आम्हाला घर चालवायचे, अशी विद्यापीठात मुलांनी हीच मानसिकता बदलण्यासाठी मुलींना पुढे आणणं गरजेचं आहे. कारण मुलींनी फक्त स्वयंपाकच करायचा आहे ही मानसिकता जी आपल्या समाजाची आहे, मला असं वाटतं ती बदलणं गरजेचं आहे. आणि 10पैकी 7-8 जर मुलीच टॉपर येत असतील आणि मुलं जर फक्त बाकीच्याच कामामध्ये बिझी असतील तर मला असं वाटतं की हा प्रकार जो आहे हा थांबला पाहिजे. तुमची गोष्ट तुम्ही जे म्हणतात ती बरोबर आहे की सगळ्यांना सरसकट शिक्षण मोफत पाहिजे का, तर मोफतच पाहिजे आणि मी त्याचा पुरस्कर्ताच आहे. परंतु ती परिस्थिती आज शासनाची नाहीये, म्हणजे कुठल्या सरकारची नाहीये. महाराष्ट्र सोडून द्या, देशातल्या कोणत्या सरकारची परिस्थिती अशी नाहीये की ते त्या पद्धतीने करू शकतात. तर शिक्षकांना तर निवडणुकांची कामं दिली आहे आणि त्याबद्दल मुंबईमध्ये शिक्षकांनी आता विरोध केलेला आहे. नाही, मी सांगितलं, माझी एवढीच मागणी आहे की तुम्ही कोणतंही काम द्या, त्याच्याबद्दल काही हरकत नाही, परंतु काम देत असताना त्याची वेल इन ॲडव्हान्स वर्षाचं कॅलेंडर जर आम्ही बनवतो की कसं शिकवायचंय काय, तर तुमचं ट्रेनिंगचं आणि याचं सुद्धा तुम्ही वर्षभराचं कॅलेंडर दिलं पाहिजे. तुम्ही आज रात्री सांगणार की उद्या सकाळी ट्रेनिंग आहे, आज रात्री सांगणार की उद्या सर्वे चालू करायचा, असं नाही चालू शकत. चंद्रकांत पाटलांनी प्राध्यापकांच्या जे गुणवत्ता आहे यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांनी चांगलं शिकवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना कॉलेज हे प्राध्यापकांसाठी असतात तर विद्यार्थ्यांसाठी देखील असतात असं देखील मत. बरोबर आहे ना, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. शेवटी विद्यार्थी हाच आपला केंद्रबिंदू असला पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपल्याला काम करायचं. प्राध्यापकांनी बदल केले पाहिजे, त्यांच्यासाठी केलेच पाहिजे ना. जोपर्यंत तो विद्यार्थी आणि प्राध्यापक, मी अनेक शाळा अशा पण बघतो ग्रामीण भागात, कॉलेजेस बघतो का तिथं अतिशय छोटे छोटे शाळा कॉलेजेसमधले मुलं सुद्धा अतिशय मोठे मोठे त्या ठिकाणी झालेले. कालच मी भुसावळमध्ये एका शाळेमध्ये गेलो होतो,
तर तिथल्या 3 मुलं आजपर्यंत IAS ऑफिसर झालेले. अभिजित चौधरी, 2 अभिजित चौधरी तिथून IAS ऑफिसर झालेले. भुसावळची शाळा आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की नारखेडे स्कूलमध्ये म्हणजे असं काही नाही, चांगल्या शाळा पण आहेत, त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, उलट त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.